त्यानंतर पुन्हा एकदा तीच महत्त्वाची बातमी आपण बघतोय। केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढण्यात आली। जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगरमधली ही धक्कादायक घटना। एका यात्रोत्सवात मुलगी तिच्या मैत्रिणींसोबत गेलेली असताना यात्रा महोत्सवात काही टवाळखोरांनी त्यांची छेड काढली। 17 ते 18 वर्षांच्या या सगळ्या मुली यात्रोत्सवात गेलेल्या होत्या आणि याच संदर्भात आपण बोलूयात। केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आपल्या सोबत आहेत फोन लाईन वरती। रक्षाताई, एक आई म्हणून तुम्ही आता पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार दाखल केलेली आहात। काय सगळा प्रकार न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून पुन्हा एकदा सांगाल? तुमची मुलगी, तिच्या मैत्रिणी, काय प्रकार त्यांच्या सोबत घडला? प्रकार परवा रात्री हा घडलेला आहे। त्या दिवशी मुली यात्रेत गेलेल्या होत्या। माझ्या गार्ड सोबत गेल्या, माझ्या ऑफिस स्टाफ सोबत गेल्या। गार्ड सोबत असताना सुद्धा ह्या काही मुलांनी त्यांच्या सोबत गैरव्यवहार केला आणि तिथे त्या गार्डला सुद्धा धक्काबुक्की केली। त्या मुलींची पण छेडछाणी केली। त्या संदर्भात आज मी पोलीस स्टेशनला माझ्या मुलीसोबत ही तक्रार द्यायला आलेली आहे। बरं, मात्र हा सगळा प्रकार होत असताना तुमच्या घरातल्या किंवा घर कुठलंही असो, सर्वसामान्य मुलगी तिथे असू दे, मात्र अशा प्रकारे छेड काढण्याचे प्रकार हे आजच नाही तर गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहेत। एकनाथ खडसे म्हणतात की मी स्वतः या संदर्भात प्रश्न उपस्थित केलेले होते, मात्र कारवाई शून्य। अपेक्षा आहे की या तुमच्या तक्रारीनंतर कारवाई होईल। विषय असा आहे की बघा, मी एवढं हे सांगेल की पोलीस प्रशासन पण आपल्या परीने काम करतच असतं, पण पालकांनी सुद्धा याच्या बाबतीमध्ये थोडं जागृत राहून मुलींसाठी पुढे आलं पाहिजे। कारण की बऱ्याच वेळा असं होतं, कारण की आज ही घटना घडल्यानंतर बऱ्याचशा मुली माझ्याकडेही आल्या। त्यांनी सांगितलं ताई आम्ही शाळेत जातो तर असे प्रकार आमच्या सोबत होतात, पण मुली पण दुर्लक्ष करतात किंवा पालक म्हणून आपण पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचत नाही। आणि आज हा निर्णय मी याच्यासाठीच घेतला की आज जर माझ्या मुलीसोबत झालेलं तर नक्कीच हे कोणा ना कोणत्या मुलीसोबत होतच, पण पालक म्हणून आज जर मी शांत बसून गेली तर असे प्रकार अजून जास्त वाढतील। कारण की याचं मागचं कारण असं आहे की आज कृषिका सोबत गार्ड असताना सुद्धा त्या गार्ड सोबत सुद्धा धक्काबुक्की करून त्यांची छेडछाणी करण्यात आलेली आहे। म्हणून हा प्रकार जास्त गंभीर आहे। म्हणून जर अशा प्रवृत्तीच्या लोकांची म्हणजे मुलांची एवढी हिंमत वाढलेली आहे की जर माझ्यासारख्या मुली म्हणजे माझ्या मुलीसोबत जर असा प्रकार घडू शकतो तर बाकीचे काही करू शकतात उद्या जाऊन। रक्षाताई, मात्र तुम्ही सत्ताधारी पक्षातल्या खासदार आहात, मात्र तरी आज मी यांच्यावर गुन्हे दाखल करायला लावलेले आहे। इथे डीएसपी साहेब पण आहे। 509 सेक्शनच्या अंडर येतो, 554 डी च्या अंडर मध्ये गुन्हा दाखल करायला लावला। पोस्कोच्या अंडर एज 17 पण तिथे मुली आहेत। या सेक्शनच्या अंतर्गत मी गुन्हे दाखल करायला लावलेले आहे आणि ते कायदेशीर बसतात सुद्धा ते। बरं, किती जण आहेत? टवाळखोर नेमके किती जण आहेत? ही म्हणजे टोळी जवळपास 5-6 मुलांची होती आणि जेव्हा हे गार्ड सोबत धक्काबुक्की झाली तर 30-40 मुलं तिथे अजून आलेले होते त्यांना सगळे धक्काबुक्की करायसाठी त्या गार्डला। बरं, त्यांना ताब्यात घेतलंय किंवा प्रोसेस सुरू केली आहे? आता प्रोसेस सुरू केलेली आहे। रक्षाताई, तुम्ही सत्ताधारी पक्षातल्या खासदार आहात, तुमच्या बाबतीत घडलेला, तुमच्या मुलीच्या बाबतीत घडलेला हा प्रकार आहे। तुम्ही केंद्रीय मंत्री देखील आहात, मात्र तुम्हाला तुमच्यावरती अशी वेळ येते जेव्हा सर्वसामान्य लोक बघतायत की एखाद्या केंद्रीय राज्यमंत्र्याला स्वतःच्या मुलीसाठी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार करावी लागते, तिथे आपला काय निभाव लागणार? हे बघा, इथं सत्ताधारीचा विषय नाहीये। मी एवढंच सांगेल, सरकार कोणाचंही असो, प्रशासनाने या बाबतीत सिरियसनेस घेतला पाहिजे आणि जे अशा लोकांचे जर रेकॉर्ड वारंवार पोलीस स्टेशनमध्ये असतील तर या लोकांना बाहेर सुद्धा फिरू नको द्यायला आणि अशा ठिकाणी तर यात्रेच्या ठिकाणी तर बिलकुल जाऊ द्यायला नको, म्हणजे त्यांना जाऊ दिलं नाही पाहिजे। कारण की आज मुली आहे, आज कॉलेजला जातात, शाळेमध्ये जातात, कुठेही जातात, पण त्याचा अर्थ असं नाही ना कोणी येऊन त्याची छेडछाणी करेल आणि जर अशी तक्रार येते ताबडतोब त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। बरं, रक्षाताई, परवा घडलेला हा प्रकार आहे माझ्या माहितीप्रमाणे, तर मग आज तक्रार केली आहे का? म्हणजे उशीर का झाला? तक्रार घेतली होती? असं आहे की मी इथे नव्हती, मी गुजरातला होती। माझ्या मुलीशी जेव्हा मी परवा बोलली, म्हणजे ते जे बॉडीगार्ड वगैरे त्यांनी इथे तक्रार दिलेली होती, पण माझी मुलगी ती थोडी घाबरलेली होती आणि मी तिला म्हटलं की तू जाऊ नको, उद्या मी स्वतः येईल तुझ्यासोबत, कारण की आई म्हणून माझंही जबाबदार। कारण मी तिच्याशी आज सकाळी व्यवस्थित बोलली, तिला माझ्या समोर बसून, कारण फोनवर वरच्यावर बोलणं झालेलं होतं। आज सकाळी मी पोहोचली गुजरातवरनं आणि म्हणून मग ती तक्रार आज दिली। बरं, ही जी काही कोण पर्टिक्युलर टोळी आहे ती इतकी बिनधास्त का? काही राजकीय वरदहस्त आहे त्यांच्यावर? आता ते पोलीस तपासात पुढे येईल
त्याशिवाय तर एवढं काही होणं तर शक्यच नाही. जे कोणी असो, ते आमचे असो, दुसऱ्या पक्षातले असो, जो कोणी असो, इथे काही राजकारणाचा विषय नाहीये. जी काही घटना घडली आहे ती घटना सिरियसली प्रशासनाने घेऊन यांच्यावर त्वरित कारवाई केली पाहिजे. बरं, पोलिसांनी काय आश्वासन दिलंय मग तुम्हाला आता? नाही सांगितलं नाही, या सेक्शनच्या अंतर्गत आता त्यांचे गुन्हे दाखल होत आहे. आजच्या आज कारवाई होईल, आजच्याच त्यांना ताब्यात घेतलं जाईल? आजच्या आजच करायचे. बरं, मग आज ही कारवाई झाल्यानंतर निदान एक आदर्श समोर निर्माण होईल की तुम्ही म्हणजे एक अशाच तुम्ही ज्या मी एका एवढंच तरुण मुलीच्या सांगते, मी पालक आधी आहात. पण सांगितलंय की कोण माझ्या पब्लिसिटीसाठी किंवा ह्या असा प्रकार नाहीये. आज हे मॅटर खूप सेन्सिटिव्ह आहे. मला फक्त याच्यातनं एवढंच सांगायचं आहे की पालक असतील किंवा मुली असतील यांनी सुद्धा अशा घटना घडत असतील तर त्वरित पोलीस स्टेशनला कळवणे किंवा पालकांसमोर ह्या सगळ्या गोष्टी सांगणे आणि पालकांनी सुद्धा याचं गांभीर्य घेऊन पोलीस स्टेशन पर्यंत आलं पाहिजे. हा याचा मागचा माझा उद्देश आहे. कारण एक आई म्हणून मी समजू शकते, कारण की आज मी मंत्री म्हणून नाही तर आई म्हणून मी आज इथे आलेली आहे. आणि जर आज मी ही गोष्ट दाबून टाकली असती तर ह्या लोकांची अजून हिंमत वाढली असतील आणि अजून याच्यापेक्षा खराब प्रकार घडू शकतो इथे मुक्ताईनगर. बिलकुल. रक्षाताई, धन्यवाद तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. तर आपल्या स्वतःच्या मुलीसंदर्भात तक्रार देण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनाच पोलीस स्टेशनमध्ये जावं लागलं, कारण काही टवाळखोरांनी त्यांच्या मुलीची तिच्या सोबत असलेल्या ज्या मैत्रिणींची छेड काढलेली होती आणि म्हणून त्यांनी आजच्या आज या टवाळखोरांवरती कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे. याच संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे आपल्या सोबत आहेत. रोहिणीताई, तुमच्या मुक्ताईनगरमध्ये दुसरी गोष्ट म्हणजे खडसेंच्या घरातल्या मुलींच्या बाबतीत घडलेला हा प्रकार आहे, खरंच निंदनीय म्हणावा लागेल. मात्र काय मग सरकार करतंय काय दुसरीकडे महिला मुलींच्या सुरक्षेबाबत? हा देखील मोठा प्रश्नच आहे. आपण नक्कीच हा जो प्रकार घडलेला आहे हा निषेधार्ह आहेच. आणि तुम्ही विचार करू शकतात की आम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये मुक्ताईनगर मतदारसंघामधल्या मुली राहत असू, कारण ही घटना पहिलीच नाहीये. तुम्हाला आधी आठवत असेल तर माझ्याही गाडीवरती हल्ला झाला होता, त्याही प्रकारामध्ये कुठली कारवाई झालेली नाही. त्याही वेळेस तो सगळा प्रकार दाबण्यात आला. आत्ताही माझ्या भाषीच्या बाबतीमध्ये जो काय प्रकार झालेला आहे, हे वारंवार तक्रारी होत असतानाही पोलीस कारवाई करत असताना दिसत नाहीये. इथे कुठेतरी राजकीय दबाव वापरून ह्या सगळ्या घटना मोठ्या होत आहेत का असं म्हणायला वावगं आहे. कारण हे प्रकार वारंवार वाढतायत. त्यांना एवढं पाठबळ कुठून आलं की ते एखाद्या केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीसोबत एवढं करू शकतात, तर एखाद्या सर्वसामान्य मुलींचं काय असेल माझ्या मतदारसंघाची ही परिस्थिती तुम्ही स्वतः विचार करू शकतात की केंद्रीय मंत्र्यांची मुलगी सुरक्षित नाही तर बाकी माझ्या सर्वसाधारण कुटुंबातल्या मुलींचं काय? सोबत गार्ड आणि एक दोन माणसं असताना ही परिस्थिती. माझ्या मतदारसंघातल्या मुली कुठल्या परिस्थितीत राहत असतील याचा विचार करा. किती आमच्या इकडे गुंडागर्दी मोठ्या प्रमाणात वाढली असेल याचा विचार करा. फक्त महाराष्ट्रच नाही, मुक्ताईनगरच नाही, तर मग काय काय करायला हवं सरकारनं? बऱ्याचशा काही इतर विरोधी पक्षातल्या महिला नेत्यांनी सुद्धा काही सल्ले दिलेत, सूचना केल्या. 2 दिवस आधी या घटनेमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर 2 दिवस आधी जे पोलीस कॉन्स्टेबल त्या मुलींसोबत होते त्यांनी तक्रार नोंदवल्या नंतर देखील पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही. म्हणून केंद्रीय मंत्र्यांना तिथे जावं लागलं, रक्षाताईंना पोलीस स्टेशनमध्ये स्वतः जावं लागलं, कारण त्या मुलांवरती कारवाई झाली नाही. असंच महाराष्ट्रामध्ये प्रकार आहेत की पोलीस यंत्रणा तक्रारी केल्यानंतर पण कारवाई करत नाहीयेत, अपराध्यांना पाठीशी घालण्याचं काम करतंय. त्यामुळे ह्या वारंवार घटना पुढे येत आहेत आणि ह्या घटना वाढतायत आणि अपराधी यांच्यावरती पोलिसांचा कुठलाही दबाव आपल्याला बघायला मिळत नाहीयेत. म्हणून आज महाराष्ट्रातल्या मुली बाळी ह्या सुरक्षित नाहीत. ह्या घटना घडतायत ह्या फक्त पोलीस यंत्रणेचा जो दबाव अपेक्षित असतो तो नसल्यामुळे आहे. बरं, पण का मग तक्रार का नोंदवून घेतली नाही? कारण काय? असे कोणते गुंडे आहेत की ज्यांच्या विरोधात? त्यांनी पोलीस कॉन्स्टेबलने 2 दिवस आधी हा झालेला सगळा प्रकार पोलीस स्टेशनला नोंदवण्यात आलाय, पण त्याच्यानंतर कारवाई अपेक्षित होती ना, त्यांना अटक करणं अपेक्षित होतं, तो प्रकार झाला नाही. म्हणजे पोलीस यंत्रणा कुठेतरी आरोपींना पाठीशी घालण्याचं काम करतंय का? त्यांना अटक व्हायला हवी होती, त्यांना जाब विचारायला हवा होता, त्यांनी ते का केलं हे विचारायला हवं होतं. शेवटी हा मुलींच्या बाबतीतला सेन्सिटिव्ह विषय होता ना, त्याच्यावर तात्काळ कारवाई करणं अपेक्षित होतं, ती का नाही झाली मग? बिलकुल. एकनाथ खडसेंनी मुली आहेत त्या 17-18 वर्षाच्या मुली आहेत त्या. मुलींच्या बाबतीमध्ये जर प्रशासन एवढं दुर्लक्ष करत असेल आणि आमच्यासारख्यांच्या घरातल्या मुलींवरती जर आता हा प्रकार असेल तर महाराष्ट्रातल्या मुलींचा तर बोलायलाच नको काय होत असेल, बिचाऱ्यांना काय सहन करावं लागत असेल. बिलकुल. आणि अशा काही बऱ्याचशा गोष्टी समोर सुद्धा येत नाहीत.
हो, महिला घाबरतात ना तक्रार करायला. विचार करा ना, एखाद्या केंद्रीय मंत्र्याच्या मुलीबाबतीमध्ये 2-2 दिवस जर कारवाई होत नसेल, तर सामान्य कुटुंबातल्या महिलांनी कितीही तक्रारी केल्या तरी पोलीस काय कारवाई करत असतील हो? हं. त्याच्यामुळे कुठलीही महिला पोलीस स्टेशनपर्यंत जायला काय हे करून जाणार आहे? काय हिंमत घेऊन जाणार आहे? एखाद्या केंद्रीय मंत्र्याच्या मुलीच्या बाबतीमध्ये तक्रार झाल्यावरती कारवाई होत नाहीये, तर साधारण कुटुंबातल्या मुलींच्या तर होतच नसतील कारवाया. हे तर मी सांगूच शकते आणि बघतोय आपण, उदाहरण आहे हे. हं. स्वतः एकनाथ खडसेंनी सांगितलं की मी गेली 2 वर्ष हा मुद्दा लावून धरलाय, मात्र काही परिणाम नाही. इतकी हतबलता का असं? सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालणारं सरकार आहे हे शेवटी. मी जे तुम्हाला उत्तम उदाहरण दिलं की ह्या परिस्थितीतनं मी सुद्धा गेलीये. हं. मला कुठे न्याय मिळू शकलाय? आम्ही फक्त बोलतोय, आम्ही भांडतोय, आम्ही सरकारला भांडतोय, जाब विचारतोय की कारवाया का नाही होत आहे, पण सरकार कुठेतरी गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं काम करतंय हे सिद्ध होतंय यातनं. हं. मात्र ही खूप विदारक परिस्थिती आहे. पण धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोललात रोहिणीताई. खरंच ही निंदनीय परिस्थिती, ही जी मुक्ताईनगरच सोडा तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर एखाद्या हा मुक्ताईनगरमधला प्रकार हा एक उदाहरण आहे की एका 17 ते 18 वर्षांची मुलगी जी केंद्रीय राज्यमंत्र्यांची मुलगी आहे आणि तिच्या आणि तिच्या मैत्रिणींसंदर्भात घडलेला हा प्रकार, तक्रार नोंदवून घेण्यास पोलीस तयार नाहीत, त्याचसोबत कारवाई अजून झालेली नाही. शेवटी रक्षा खडसे या स्वतः पोलीस स्टेशनमध्ये गेल्या आणि त्यांनी आजच्या आज कारवाई करण्यास भाग पडलाय, दबाव आणलाय आणि बघूयात आजच्या दिवसभरात आता त्या टवाळखोरांवरती काय आणि कशी कारवाई होते.